नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा एकदा नव्याने दुरुस्ती करता सुरू करण्यात आलेली आहे। परंतु आता जी ई-केवायसी सुरू करण्यात आली आहे त्या ई-केवायसी करता नक्की कोणत्या महिला पात्र आहेत हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की बऱ्याच महिलांना कन्फ्युजन आहे की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा एकदा नव्याने सुरू आहे, तर ही ई-केवायसी नक्की कोणत्या महिलांना करायची आहे। तर चला व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर लाडकी बहीण योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल आणि तुमची ई-केवायसी तुम्हाला करायची असेल तर आता फक्त त्याच महिला पात्र आहेत ज्या महिलांची ई-केवायसी ऑलरेडी झालेली आहे आणि ते जेव्हा झाली ते चुकीच्या पद्धतीने झाली आहे किंवा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचे पैसे त्यांना आलेले नाही। कारण चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही पात्र असून सुद्धा ई-केवायसी चुकीच्या पद्धतीने झाली असेल तर तुमचा जो लाभ आहे तो सध्यापुरता बंद करण्यात आलेला होता। त्यामुळे आता फक्त त्याच महिलांना ई-केवायसी करायची आहे ज्यांची ऑलरेडी केवायसी झालेली होती आणि ते चुकलेली होती। तर फक्त दुरुस्तीचं ऑप्शन आता देण्यात आलेलं आहे। जर तुम्ही या अगोदर ई-केवायसीच केली नसेल तर तुम्हाला नव्याने परत एकदा ई-केवायसी करता येत नाही। त्यामुळे फक्त हे ऑप्शन ज्यांनी अगोदर ई-केवायसी केली आहे आणि ज्यांची चुकलेली आहे त्यांच्याच करता ही ई-केवायसीचं ऑप्शन सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे फिजिकल व्हेरिफिकेशन करता काही डॉक्युमेंट प्रोव्हाइड केले असेल तर त्या महिलांनी सुद्धा ऑनलाईन ई-केवायसी करून घेणे गरजेचं आहे। कारण ऑनलाईन ई-केवायसी ऑटोमॅटिकली सबमिट होतं आणि फिजिकल व्हेरिफिकेशनचं काम इथे पडत नाही। त्यामुळे त्या महिलांनी सुद्धा ऑनलाईन ई-केवायसी करून घ्यायची आहे। तर आता ही ई-केवायसी कशा प्रकारे करायची ते सुद्धा पाहूया। तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरता सर्वात पहिले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटचा ॲड्रेस स्क्रीनवरती दिसत असेल। इथे आल्यानंतर तुम्हाला एक मेसेज पाहायला मिळेल जे की पॉपअप होत असतो। ही ई-केवायसीची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले आहे। तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक जो नवीन फॉर्म आहे तो तुमच्यासमोर ओपन होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे। सोबतच जो कॅप्चा दिसत आहे तो तिथे भरायचा आहे आणि मी सहमत आहे या बटनवरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर ही सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती म्हणजेच आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक OTP येईल। तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। OTP इथे टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करा अशा प्रकारची बटन दिसते। तर या बटनवरती तुम्हाला क्लिक करून तुमचा OTP जो आहे तो सबमिट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे दोन प्रकारचे प्रश्न आता विचारलेले आहेत। जे अगोदर प्रश्न विचारले होते पूर्वी केवायसी जेव्हा तुम्ही करत होता त्याच्या व्यतिरिक्त आता हे दुसरे प्रश्न आणि हे पूर्णपणे डिफरंट आहे। याचे आन्सर सुद्धा कसे द्यायचे ते सुद्धा पाहूया। तर पहिला प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही। तर तुम्हाला इथे नाही असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्याचबरोबर दुसरा प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्ती वेतन घेत नाही, हे सुद्धा तुम्हाला इथे नाहीच करायचं आहे। दोन्ही ऑप्शन तुम्हाला नाही करायचं आहे। त्यानंतर खाली एक चेकबॉक्स दिसतो तर त्या चेकबॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट झाल्यानंतर तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या सक्सेसफुल झाली असा मेसेज तुम्हाला पाहायला मिळते। म्हणजेच काय तर तुमची ई-केवायसी आता दुरुस्त करण्याकरता सबमिट झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला आता दोन्ही प्रश्नाचे जे उत्तरे आहेत ते नाही करून तुम्हाला सबमिट करायचं आहे। इथे गोंधळून न जाता तुमची ई-केवायसी चुकली पाहिजे नाही, त्यामुळे तुम्हाला नाही ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे जेणेकरून ज्यांची ई-केवायसी अगोदर चुकलेली होती ते दुरुस्त होईल।
तर अशा प्रकारे तुम्ही जे तुमची KYC आहे ते पुन्हा एकदा नव्याने दुरुस्त करू शकता. तर अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.